ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे मापेहून शिळफाट्याकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे तो संपूर्ण रस्ता हा जलमय झाला आहे। आणि हा जर रस्ता बघितला आपण मापेहून शिळफाटा म्हणजे शिळफाटाहून डोंबिवली असेल, कल्याण असेल ह्याकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे। मात्र हा संपूर्ण जर रस्ता पाहिला तर जलमय हा झाला आहे, त्यामुळे वाहतुकीचा वेग जो आहे तो देखील मंदावला आहे। कारण की आपण जर बघितलं शिळफाट्याकडे जाणारी जी वाहतूक आहे त्या देखील वाहतुकीवर देखील मोठा परिणाम पडला आहे। कारण की शिळफाट्याकडे पुढे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी देखील त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत। मात्र मापेहून शिळफाट्याकडे जाणारा हा मुख्य रस्त्यावर आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं आहे। मात्र एकीकडे महापालिकेने नाले सफाईचा जो दावा केला होता तो अखेर पोलखोल ठरला आहे। कारण की बाजूलाच नाला आहे, मात्र तो देखील नाला संपूर्ण भरलेला आहे आणि नाल्याचं पाणी थेट रस्त्यावर आलं आणि त्यामुळेच ह्या रस्त्यावर संपूर्ण रस्ता हा जलमय झाला आहे। गुडघ्याभर पाणी इतकं पाणी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून वाहन चालक आपली वाहनं काढत आहेत, तर काही वाहनं देखील या पाण्यामुळे बंद पडलेली आहेत। आपण जर बघितलं वाहतुकीचा जो वेग आहे तो देखील मंदावलेला आहे आणि साचलेल्या पाण्यातून हे जे वाहनधारक आहे, जे वाहन चालक आहेत त्या ह्या साचलेल्या पाण्यातून आपल्या वाहन काढून पुढे जात आहे। मात्र पुढे जर बघितलं शिळफाट्याहून कल्याणकडे जाणारा जो रस्ता आहे तो देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। कॅमेरामन नरसिंगसह मयूर जाधव, TV9 मराठी, मापे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।